अय आहा डीजे ॲम्ब्युलन्स जाऊ द्या तिकडे, माणूस मारायला लागला. ॲम्ब्युलन्स पहिली जाऊ द्या तिथं. अय डीजे ए आकाश, ए आकाश, ए अय डीजे ए डीजे वाले, त्याला सांगा माणूस गेल्यावर सांगा, त्यांना कळल. बर का डीजे वाले, तुम्हाला काय इथं काय स्पर्धा लागली नाही काय? तो परवा दिवशी आपला खेळ झालाय 32 शिराळा. इथं बैलाचं मैदान, अजिबात डीजे वाजवू नका. रातच्याला काय वाजवायचे तो वाजवा. जर आपण वाजवणार असाल आम्ही माईक ठेवणार आणि घराकडे जाणार. मग कसं मैदान पार पाडायचं तुमचं तुम्ही पाडा. शेवटची वारणी काय डीजे वाल्यांना. सेमी फायनल 10चा निकाल. हा बैलगाडी मालक लक्ष द्या. यात्रा कमिटी डीजे वाल्याला वॉर्निंग द्या, नाही तर खरोखर आम्ही माईक ठेवून घरी जाणार का तर जाणार. परत यात्रा कमिटीने असं म्हणायचं नाही का समालोचक घरी गेले म्हणून. अहो इथं काय बाया नाचवायच्या नाहीत, अजिबात डीजे लावू नका. हा बैलांचा खेळ आहे. एक तरी आपली परंपरा बिघडत चाललेली आहे. परवा तुम्ही 32 शिराळा बघितलं, प्रत्येक डीजेच्या पुढे एक बाई होती. अहो कुठं चाललाय हा महाराष्ट्र? घ्या सांभाळून. आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्राला वेगळं वळण लावू नका. नाही, या डीजे वाल्यांच्या दोघांच्या स्पर्धा चाललेल्या, त्यामुळे त्यांचं वाजवायचं चाललंय. त्यामुळे नाहक बैलगाडी मालकांना त्रास होतो इथं. अहो हे मुखाची त्राप आहे, काय त्यांना कळतंय? सेमी फायनल 1 चे विजेते बैलगाडी मालक. आणि आता जर डीजे वाजला, सेमीचे लॉट फायनलचे गट चिट्ट्या काढत